देवडी तालुक्यातील नाचनगाव येथे भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। गावामध्ये तब्बल 7 ते 8 दिवसांनी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। वाढत्या उन्हाच्या झळांमध्ये तापमान तब्बल 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। दरम्यान पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित झाले होते। मात्र कोरम पूर्ण न झाल्याचे कारण देत ग्रामसभा तहकूब करण्यात आली। इतका गंभीर झालेला आहे की नाचनगाव वासियांना जवळपास 7-8 दिवस पाण्याची टंचाई भासत आहे आणि जवळपास ग्रामपंचायतला वारंवार निवेदन देऊन मोर्चे देऊन हे ग्रामपंचायत प्रशासक काहीच करत नाही, फक्त उडवाउडवीचे उत्तर देत आहे आणि आपल्याच मस्तीमध्ये राहत आहे। बस यांना लोकांच्या देण्या घेण्याशी काही घेणं नाही। कुणी मरते वाचते, उन्हीचं टेम्परेचर इतकं आहे, लोकांना प्यायला पाणी नाही आहे, घरात वापरायला पाणी नाही आहे। नाचनगावला इतकी मोठी लागूनच वर्धा नदी आहे। वर्धा नदी असतानाही नाचनगावला मुबलक पाणी देऊ शकत नाही आणि पाणी न देता नाचनगावचं भरपूर टॅक्स वसूल करत आहे। आमची सर्व नागरिकांची विनंती आहे की जितके दिवस पाणी देता तितकेच दिवसाचा टॅक्स तुम्ही आकारलं पाहिजे। इतकंच बोलतो मी आणि बाकीचंही सांगतो। बोला कशासाठी आले? वर्षातून 12 महिन्यामध्ये 2च महिने न येतात। मग 10 महिन्याला टॅक्स कशाला घेतात? ते बंद कर ना, 2च महिन्याला टॅक्स घ्या। पाणी येतं? पाणी मिळत आहे का? नाही, हप्त्यातून एकदा पाणी। पाणी येतात सर, पण कमीत कमी 65 दिवस फक्त नळाचं पाणी भेटते आम्हाला वर्ष। 365 दिवसातून 65 दिवस 365 दिवस पाणी भेटते आणि बाकीचे जे दिवस आहे 300 दिवस ते पूर्ण टॅक्स वसूल करतात आणि पाणी एवढं गंध आहे सर का ते प्यायची इच्छा न सुरू होती। पूर्ण शासनाचं दुर्लक्ष आहे, त्याच्यामुळे आमची परिस्थिती खराब आहे। 4 तास पाणी सोडून येईल, पाणी येत नाही। 4 महिन्यापासून चाललेली अवस्था आहे। 2 महिने पाण्याचा समजा ड्युरेशन आहे, 8-8 दिवस किती पाणी, कमीत कमी 4 दिवस तरी पाणी झालं पाहिजे। आणि पाणी उपलब्ध असताना पुरवठा होत नाही, त्याचे कारण मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा याचा अर्थ नियोजन नाही, नियोजनाचा अभाव असल्यामुळे कर्मचाऱ्याचा अभाव आणि असताना न करण्याची वृत्ती, काम न करण्याची वृत्ती, यामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत। 8 दिवस पाण्याचं ना लक्ष करणारे लोक आहेत। 10 ते 15 वर्षापासून आमदार खासदार आलेले आहेत। यावेळी उपस्थित नागरिकांनी काही वेळ थांबून सभा घेण्याची विनंती प्रशासनाकडे केली। उन्हाळा आणि प्रचंड उष्णतेमुळे ग्रामस्थांना येण्यास उशीर होऊ शकतो असेही नागरिकांनी सांगितले। टायमिंग नाही आहे, कधी येते कधी नाही, रात्रभर जागरण करावं आणि याच लाईन मध्ये व्यवस्थित पाणी एका घरी येते, 2 घरी येते, दुसऱ्या घरी येते। हा प्रॉब्लेम म्हणजे समस्या काय आहे? जून महिन्यात कंटिन्यू पाणी येते, थेंबही पाणी येत नाही उन्हाळ्यामध्ये, पाणी सोडणार काय पाणी येणार असं काय? तिथं निहारी भाऊ आहे, त्याच्या घरी चांगलं पाणी येतं, त्याच्याकडे गोडला पाणी येते, त्या पाणी येते बाजूला। असं काय पाणी तुमचं जून महिन्यात आम्हाला रोज पाणी येतात, जेव्हा तेव्हा तुम्हाला पाणी नाही सोडणार तुम्ही, मग गुंजखेड कसं पाणी मिळेल तुमचं? मला किती दिवसानंतर येतं पाणी? गुंजखेड रोजचं पाणी आहे ना? किती दिवसानंतर येतं नाचनगावला? 7 दिवसांना 8 दिवसांमध्ये पाणी आमच्याकडे 8 दिवस आम्ही आता बरोबर पाणी महत्वाचं आहे। पाणी
पाणी येत नाहीये, काहीच पाणी नाही तुमचं पाणी नाहीये आणि एकदम 3 तास 4 ग्रामसभेमध्ये महिलांसह ग्रामस्थांनी पाण्याच्या समस्येवर तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. मात्र प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने नागरिक अधिकच आक्रमक झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने ग्रामपंचायत कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी जोर धरली आहे. किती दिवस झाले समजा झाले किती महिने झाले किती दिवसानंतर येतं पाणी हँडपंपाला पाणी नाहीये अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.